बाबासाहेब म्हणायचे मी आज जो काही आहे रमाच्या परिश्रमाने आहे। माझ्या सभेला हजर राहण्यासाठी अरे माझ्या रमाला लुगडं नाही म्हणून शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा नेसून सभेला यायची वेळ माझ्या रामूवर आली। बाबासाहेब एकदा असेच घरातून सभेला जात असताना रमा माता बाबासाहेबांना म्हणतात, साहेब मी खूप आजारी आहे, आज सभेला जाऊ नका हो, माझ्या जवळ बसा, मला बरं वाटेल। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रमा मला सभेला गेलेच पाहिजे, कारण रमा तुला जो आजार आहे तो बरा होण्यासाठी जगात हजारो डॉक्टर आहेत, पण समाजाला जो आजार आहे तो बरा करण्यासाठी हा तुझा साहेब एकच डॉक्टर आहे। तेव्हा रमा मातेनं परत बाबासाहेबांना सभेला जाताना कधी अडवले नाही, घर संसारात कधीच रमून ठेवले नाही। विकराळ नियतीचा काळा प्रसंग होता, संसार। बाबासाहेब म्हणायचे मी आज जो काही आहे रमाच्या परिश्रमाने आहे। माझ्या सभेला हजर राहण्यासाठी अरे माझ्या रमाला लुगडं नाही म्हणून शाहू महाराजांनी दिलेला जरीचा फेटा नेसून सभेला यायची वेळ माझ्या रामूवर आली। बाबासाहेब एकदा असेच घरातून सभेला जात असताना रमा माता बाबासाहेबांना म्हणतात, साहेब मी खूप आजारी आहे, आज सभेला जाऊ नका हो, माझ्या जवळ बसा, मला बरं वाटेल। तेव्हा बाबासाहेब म्हणतात, रमा मला सभेला गेलेच पाहिजे, कारण रमा तुला जो आजार आहे तो बरा होण्यासाठी जगात हजारो डॉक्टर आहेत, पण समाजाला जो आजार आहे तो बरा करण्यासाठी हा तुझा साहेब एकच डॉक्टर आहे। तेव्हा रमा मातेनं परत बाबासाहेबांना सभेला जाताना कधी अडवले नाही, घर संसारात कधीच रमून ठेवले नाही। विकराळ